मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर तुम्हाला तर माहिती आहे आळंदीमध्ये आलेल्या पुरानंतरची सध्याची परिस्थिती कशी आहे हे तुम्हाला मी आज या व्हिडिओ मार्फत थोडंसं दाखवेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की करा। तर जो एक सुरुवातीचा ना इंद्रायणीवरचा जो म्हणजे पूल आहे ना, त्याची परिस्थिती थोडीशी बिकट आहे। म्हणजे त्याच्या आजूबाजूचे जे कडे आहेत ना ते निघून गेले होते, त्यामुळे तिथे दुरुस्ती चालू आहे। त्यामुळे हा जो नवीन ब्रिज बांधलेला आहे जो की सिद्धेबेटात जाणारा आहे, तिथलाच तो रोड चालू आहे। त्यामुळे ना इथे खूप गर्दी होती। आता आम्ही चाललो होतो संध्याकाळच्या आरतीला, इंद्रायणी नदीच्या आरतीला, कारण की आज एकादशी होती। त्याचा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे, जर पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा, मी त्याची लिंक पण देते। तुम्ही तर पाहिलंच आहे इंद्रायणी किती आता शांत झालेली आहे, कमी पाणी झालेलं आहे, पाणी सगळं ओसरलेलं आहे। पण आजूबाजूला जी घाण येऊन अडकलेली आहे ना ती तशीच आहे, कारण चालू आहे अजून प्रोसेसमध्ये काम। जे अडथळे आहेत ना मेन प्रवासाला, ते तिकडचे काम आधी चालू आहेत। आणि त्यानंतर इकडे बघू शकता की मी आता इथे गोपाळपुरा म्हणतात, मी गोपाळपुऱ्यामध्ये आले। इथेच बघा ज्ञानेश्वरी मंदिर आहे, हे म्हणजे ज्ञानेश्वरी मंदिर म्हणून धर्मशाळा आहे, तिथे पण खूप पाणी आलं होतं, ती पण अर्धी पाण्यामध्ये बुडाली होती। हा पूर्ण एरिया जो आहे ना तो गोपाळपुऱ्याचा आहे। आणि इथं पाणी नव्हतं आलं। आणि हे जे स्वामीचं मंदिर आहे ह्याच्या पाठीमागे स्वामीच्या मंदिरात पण पाणी आलं असेल। आणि हा जो मेन आता पूल आहे ना, मी आता चाकण चौकामध्ये आलेली आहे, जे की हा चाकणला रोड जातो। आणि हा जो आलेला आहे समोरून मेन ब्रिज आहे तो की पुण्यावरनं येतो, तिथेच आता मेन काम चालू आहे। आणि आम्हाला आता असं आरतीला जायचं ना, त्यामुळे आम्ही ह्या साईडने आलो होतो। मागच्या वेळेस इथेच आरती होती म्हणून आम्हाला असं वाटलं की इथे आरती असेल, पण इथली परिस्थिती बघून त्यांनी ना आरती बहुतेक तिकडल्या साईडला घेतली होती, कारण तुम्ही इथं बघू शकता किती नुकसान झालेलं आहे दुकानदारांचं। तर तुम्ही पाहिलंच आहे, सध्या तरी मी इकडे घाटावरच आहे, कारण बस स्टॉपच्या एरियाकडे तर गेलीच नाही, तिकडे तर खूप नुकसान झालेलं आहे। आणि कामही चालू आहे, लगेचच नगरपालिकेने ना पूर्ण काम हाती घेतलेलं आहे। बरंचसं म्हणजे नाही का काम असं लगेच सुरुवात केली आहे। पण इथे थोडीशी दुकानं होती ना, त्यांचं खूप नुकसान झालं। त्यामुळे ना इथे बहुतेक त्यांनी आरती करायचं ठरवलं। आणि आरतीची खूप गैरसोय होत होती बरं का, कारण जे आरतीला येत होते ना भाविक, त्यांना बसायला जरा जागा, तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघा आणि ह्या वेळेसच्या आरतीचा व्हिडिओ बघा, खूप लोकांना व्यवस्थित बसून आरती सगळ्यांनी बघितली। कारण सगळेजण ना आरती बघण्याच्या नादामध्ये ना खूप गर्दी करत होते। आणि हे बघू शकता भाजीपाल्याचे दुकान, इथंपर्यंत पाणी होतं। आणि हे जे आहे ना माऊलीच्या मंदिराचे जे पार्किंग आहे, आणि इकडे आम्ही आलो होतो तरी आम्हाला असं वाटलं टू व्हीलर तरी जाऊ देतील, पण तिकडून अजिबातच कोणत्या गाड्या जाऊ देत नव्हते। त्यामुळं आम्हाला रिटर्न जायला लागलं, कारण आम्हाला असं वाटलं की इथे आरती असेल। त्यामुळं मग आम्ही रिटर्न ज्या मार्गाने आम्ही आलोत ना त्या मार्गाने परत निघालोत। आणि इथे बघा सुंदर अशी माऊलींच्या ते तुळशी वृंदावन वगैरे बनवलेलं आहे। आणि ते चाकण चौकामध्ये आहे, कधी तुम्ही आळंदीत आलात तर बघा। आत्ता सध्या ना ह्याच ब्रिजवरनं ना खूप सारी वर्दळ सुरू आहे, आणि ट्रॅफिक पण बघा खूप लागले। आणि पाणी बघा एवढा विचार करा की एवढा जेवढा ओपन स्पेस दिसतो ना तेवढं पाणी वाढलेलं होतं। बरेचसे येत होते, फोटोज वगैरे काढत होते लोक सर्वजण, पुरानंतरची काय परिस्थिती आहे हे सगळेजण बघायला येत होते। आणि आत्ता पाणी खूप नॉर्मल झालं आहे, खूप कमी झालेलं आहे त्यामुळं। आणि तुम्ही बघू शकता जे ब्रिजच्या कडीचे जे असतात ना सेफ्टी लावलेले, ते सगळं तुटलेलं होतं। आणि इकडे साईडला कचरा पण येऊन अडकलेला होता। बहुतेक इकडे अजून आले नाही त्यांना, कारण मेन जे आहे ना मेन वर्दळ जी आहे बस स्टॉपच्या इकडची आहे, त्यामुळे तिकडे काम चालू आहे त्यांचं। त्यामुळे इकडे अजून कोणी बहुतेक म्हणजे व्यवस्थित करायला नाही आलं। बघा हे पूर्ण झुकले गेलेले आहेत, पण ना ब्रिजला कोणत्या अजून काही हानी झाली नाही असं तरी कुठे कळालं नाही। फक्त हे आजूबाजूचे जे कडा तुटलेत ना त्यामुळे ते सर्वजण म्हणजे बंद केलाय तिकडनं प्रवास।
आणि इकडे हे जे आहे ना, हे इंद्रायणी नगर म्हणतात, सगळे इंद्रायणी नगरच्या कॉलन्या येतात आणि इथंपर्यंत पाणी आलं होतं. बऱ्याच लोकांची अशी घरं पाण्यामध्ये होती आणि विचार कर, एवढा मोठा स्पेस आहे, एवढ्या स्पेसमध्ये पाणी आलं होतं की किती मोठ्या प्रमाणात म्हणजे पूर आला होता. आणि आम्ही जाताना ना नेमकं इथं एक ॲक्सिडेंट झाला होता आणि म्हणजे तो व्यक्ती ना अक्षरशः त्या गाडीमध्ये फसला होता, त्याला निघायलाच येत नव्हतं. तर आम्ही थोडा वेळ थांबलो होतो, म्हटलं काही मदत लागेल तर थांबावं, रायन्सच्या बाबांनी थोडी मदत करावी म्हणून थांबले होते. पण हा जो दादा होता ना, तिथला प्रॉपर दादा होता, म्हणजे ओळखीचाच आहे तसाही आमच्या, पण त्यांना खूप हेल्प केली, गाड्या एक साईडला काढल्या. आता ही चुकी कोणाची आहे ना काय माहीत, पण तो जो पिकअपवाला छोटा होता ना, छोटी गाडी, तो ना अक्षरशः ना दरवाजामध्ये चेमला होता, त्याचा पायसुद्धा निघत नव्हता. आणि तो व्यक्ती ना आतमध्ये रडत होता, कारण लागलंच असेल त्याला बहुतेक, कारण नुकसानच एवढं झालं ना आणि डेंजर आहे. थोडंसं अजून जास्त झालं असतं ना, बिचाऱ्यांना खूप लागलं असतं, पण इथे थोडक्यात तो बचावला गेला. त्याला थोडीशी लागलेलं आहे. बघू आता ते काय किती वेळाने काढतात. आम्ही थांबलो होतो पण ना थांबू देत नव्हते, जास्त लोकांना थांबू देत नव्हते. त्यामुळे मग रायन्सचे बाबा म्हटले चला आपण जाऊ, काढतील ते. कारण आम्ही बराच वेळ तिथे थांबलोत आणि म्हटलं कोणी अजून येतं का नाही, त्यांनी बऱ्याचशा लोकांना बोलावून घेतलं होतं. त्यामुळं म्हटलं चला ते काढतील म्हणलं. आणि आरतीचाही टायमिंग होत होता, म्हटलं चला आपण पुढे जाऊ. बिचारा खूप रडत होता, त्याला भरपूर लागलं असेल आणि म्हणजे तो मेन तर घाबरलाच होता. एकदम अचानक असं झालं ना, तर तो जास्त घाबरला होता. सर्वजण त्याला म्हणत होते की तू घाबरू नको, तुला काढतो तर आम्ही, मान्य तुला लागले पण तू घाबरू नको, असं सर्वजण बोलत होते. त्यानंतर इथे बघा सर्व पाणी, आता ना इथलं पाणी बऱ्यापैकी कमी झालं आहे. त्यामुळे इथून प्रवास, आता हा मेन जो ब्रिज होता ना, तो पुण्यावरनं येणारा होता. मी हा पलीकडल्या साईडनं तुम्हाला दाखवला होता. त्याच ब्रिजवरती आता आम्ही आलेलो आहोत, पण तिकडनं म्हणजे गाड्या जाण्याचं बंदच केलं होतं. त्यानंतर मग म्हटलं गाडी आपण पार्किंगमध्ये लावावी पुढं, पण तिथं ना खूप गाड्या होत्या, त्यामुळे डायरेक्ट त्यांनी घाटावर गाडी घेतली आणि मग नंतर ना आम्ही आरती करायला आत गेलो. या पुढचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, कारण इंद्रायणीची आरती आधीच झाली होती. त्यामुळे म्हटलं आधी तुम्हाला आरतीचा व्हिडिओ अपलोड करावं, त्यामुळं तो व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनलला, नक्की जाऊन बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. थोडीफार माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, कारण मला तिकडे जास्त जायला जमलं नाही. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सबस्क्राईब करा.